नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टचं एसिंक्रोनस प्रॉमिस ऑब्जेक्ट. तर प्रॉमिस ऑब्जेक्ट जे असतं ते सुद्धा एक एसिंक्रोनस ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच आपल्याला एका प्रकारचा तो प्रॉमिस देतो आणि तो प्रॉमिस जो आहे, सर्टन कोड जो आहे, जो काही समजा त्याच्यामधला कोड आहे, तो कोड म्हणजे प्रोड्युसिंग जो कोड आहे. प्रोड्युसिंग कोड म्हणजे कसं, प्रॉमिसमध्ये जर आपण एखादा प्रोड्युसिंग कोड दिला, म्हणजे जो कोड जो एक्झिक्यूट होणार आहे, ठीक आहे, त्या एक्झिक्यूट होणाऱ्या कोडला तो कन्झ्युमिंग कोड सोबत कनेक्ट करतो. कोणत्या पद्धतीने? कन्झ्युमिंग कोड म्हणजे कसं, जर आपण प्रॉमिस जो आहे तो प्रॉमिस रिझॉल्व्ह झाल्यानंतर जो काही कोड लिहिणार आहे तो प्रॉमिसचा अर्थ काय आहे की ते एक आपल्याला एक प्रॉमिस किंवा आपल्याला एक वादा तो करतो. ठीक आहे. तर आपल्याला एक प्रॉमिस देतो की आयदर रिझॉल्व्ह होईल किंवा ऑर रिजेक्ट होईल. ठीक आहे, दोन गोष्टीचा आपल्याला तो प्रॉमिस देतो. तर प्रॉमिस ऑब्जेक्ट कोणत्या पद्धतीने क्रिएट करायचा, त्याच्यानंतर काही मेथड्स आहेत, किंवा आता मी जे कन्झ्युमिंग कोड म्हणतोय किंवा जे प्रोड्युसिंग कोड म्हणतोय नेमकं काय आहे, सगळंच आपण बघूया. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची जी कन्सेप्ट आहे ती सोप्या भाषेमध्ये क्लिअर होऊन जाईल. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर मी आलेले विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये. तर प्रॉमिस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रॉमिस म्हणजे काय, तर ते आपल्यासोबत एक एका प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट असतो. तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करतो, तो एक तर पूर्ण करतो किंवा पूर्ण करत नाही, ते त्याच्यावर आहे. ठीक आहे. आणि असिंक्रोनस वे कसा आहे, असिंक्रोनस वे मध्ये कोणत्या पद्धतीने होते, जे कोणत्या पद्धतीने जावास्क्रिप्ट त्याला हँडल करतात ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. तर मी काय करतो, एक प्रॉमिस एक फंक्शन इथे लिहितो, फंक्शन डिस्प्ले. ठीक आहे. तर डिस्प्ले नावाचं फंक्शन मी घेतो. इथे मी कन्सोल लॉग करतो, आय एम फ्रॉम डिस्प्ले फंक्शन. ठीक आहे. तर हे कन्सोल लॉग कधी रन होईल, जेव्हा हे डिस्प्ले फंक्शन जे आहे आपण या डिस्प्ले फंक्शनला कॉल देऊ. ठीक आहे. तर आता एसिंक्रोनस वे कसं असतं, आता मी एक व्हेरिएबल घेतो प्रॉमिस नावाचं आणि इथे मी न्यू ऑब्जेक्ट क्रिएट करतो प्रॉमिस. तर प्रॉमिसचा न्यू ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर याच्यामध्ये एक्झिक्युटर असतं. एक्झिक्युटरमध्ये एक तर रिझॉल्व्ह असतं किंवा जे रिजेक्ट असतं. याच्यामध्ये दोन प्रकार असतात. ठीक आहे. तर मी काय करतो, एक फंक्शन कॉल देतो, एरो फंक्शन आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये एकतर असते रिझॉल्व्ह, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे रिजेक्ट. हे दोन जे आहेत हे कॉलबॅक फंक्शन्स आहेत. ठीक आहे. तर कॉलबॅक फंक्शनसाठी प्लेस होल्डर्स आहेत. तुम्ही इथे बघू शकता, हे जे आहे रिझॉल्व्ह आणि रिजेक्ट याच्या जागी आपण काही सुद्धा देऊ शकतो. पण एक पद्धत कशी असते की सुरुवातीला आपल्याला रिझॉल्व्ह द्यावा लागतो, कॉलबॅकचं जे रिझॉल्व्ह कॉलबॅकचा प्लेस होल्डर, आणि त्याच्यानंतर रिजेक्ट कॉलबॅकचा प्लेस होल्डर आपल्याला इथे द्यावा लागतो. ठीक आहे. तर आता हे रिझॉल्व्ह आणि रिजेक्ट आहे. तर मी काय करतो, इथे आता एक प्रोड्युसिंग कोड आहे. ठीक आहे. प्रोड्युसिंग कोड म्हणजे कसं आहे, आता मी समजा फॉर एक्झाम्पल वेअर एक्स इज इक्वल टू 0 मी इथं असाइन केलं आणि कंडिशन दिली समजा इफ इफ एक्स डबल इक्वल्स टू 0. आणि मला या केसमध्ये काय करायचं, या प्रॉमिसला मला रिझॉल्व्ह करायचं आहे. तर रिझॉल्व्ह करताना आपल्याला सर्टन व्हॅल्यू द्यावं लागते. तर व्हॅल्यू कोणती देणार मी, ओके. ठीक आहे. ओके किंवा इट हॅज बिन रिझॉल्व्ह, काही पण देऊ शकतो आपण. ठीक आहे, इट हॅज बिन रिझॉल्व्ह. आणि एल्स मध्ये काय देऊ शकतो आपण, एल्स मध्ये आपण देणार रिजेक्ट. का, तर एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 0 नाहीये. तर रिजेक्ट करताना सुद्धा आपल्याला काहीतरी रिझन द्यावं लागतं. ठीक आहे. आपण एक काहीतरी रिझन देऊ शकतो, समजा इट हॅज बिन रिजेक्टेड बिकॉज दी व्हॅल्यू इज नॉट प्रॉपर. ठीक आहे. तर प्रॉपर व्हॅल्यू नसल्यामुळे आपण याला रिजेक्ट केलेलं आहे. तर आता एसिंक्रोनस वे म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचं, या प्रॉमिस ऑब्जेक्टला देन आपल्याला कॉल करावं लागतं. तर देन मध्ये कसं असतं, देन मध्ये सुद्धा दोन फंक्शन्स असतात. एक तर फुलफिल्ड असतं किंवा ऑन रिजेक्टेड. फुलफिल्ड म्हणजे कसं, रिझॉल्व्ह झाल्यावर. आता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे हे जे रिझॉल्व्ह आणि रिजेक्ट जे आहेत हे प्लेस होल्डर आहेत दोन फंक्शनसाठी. तर कोणते दोन फंक्शन्स आहेत, आपण ज्या वेळेस या प्रॉमिस, जी प्रॉमिस आहे, प्रॉमिस एक्झिक्यूट झाल्यानंतर, ठीक आहे, प्रॉमिस जो आहे तो एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला देन कॉल करावं लागतं. आणि देन कॉल केल्यानंतर तिथे
आपल्याला दोन प्लेस होल्डर द्यावे लागतात, सॉरी दोन फंक्शन्स द्यावे लागतात. तर पहिला प्लेस होल्डर कोणता आहे? रिझॉल्व. तर रिझॉल्व मध्ये आपल्याला एक कॉलबॅक फंक्शन द्यावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉमा आहे. आणि रिजेक्ट रिजेक्ट झाल्यानंतर काय करायचं तर त्याच्यासाठी सुद्धा एक कॉलबॅक आपल्याला फंक्शन द्यावं लागतं. ते कॉलबॅक फंक्शन. ठीक आहे. तर आता मी कॉलबॅक फंक्शन मध्ये पहिल्या कॉलबॅक फंक्शन मध्ये काय लिहिणार? पहिल्या कॉलबॅक फंक्शन मध्ये मला येणार आहे बघा रिझल्ट, आणि दुसऱ्या कॉलबॅक फंक्शन मध्ये मला येणार आहे एरर. ठीक आहे. एरर किंवा रिजेक्टेड जी व्हॅल्यू आहे ते रिजेक्टेड व्हॅल्यू, आणि इथं आहे रिझॉल्व्ड व्हॅल्यू. ठीक आहे. आता मी काय करणार इथे कन्सोल लॉग करणार सिम्पली जी काही रिझॉल्व्ड व्हॅल्यू आहे. आता रिझॉल्व्ड व्हॅल्यू आपण इथून पास करतोय, इट हॅज बीन रिझॉल्व, तर हेच इथे प्रिंट होणार. आणि रिजेक्टेड व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा आपण इथून पास करतोय, तर ती जी आहे ती इथे प्रिंट होणार. तर मी कन्सोल लॉग करतो. कन्सोल लॉग केल्यानंतर जी काही रिजेक्टेड व्हॅल्यू आहे ते रिजेक्टेड व्हॅल्यू मला इथे प्रिंट करायची. आता एसिंक्रोनस वे म्हणजे कसा असतो? आता मी काय करतोय डिस्प्ले फंक्शन इथे कॉल करतो, तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता या प्रॉमिसला मी तुम्हाला कन्सोल लॉग मध्ये दाखवतो काय होतंय ते. ठीक आहे. तर जेव्हा मी कन्सोलला व्हिजिट करेल, याला मी आता रिफ्रेश करतो. तुम्ही बघू शकता आय एम फ्रॉम डिस्प्ले फंक्शन हे प्रिंट झालेलं आहे, आणि इट हॅज बीन रिझॉल्व्ड हे सुद्धा प्रिंट झालेलं आहे. परंतु आय एम फ्रॉम डिस्प्ले फंक्शन हे जे आहे हे आपण या प्रॉमिसच्या नंतर कॉल केलेलं फंक्शन आहे, तुम्ही इथे पाहू शकता. बरोबर आहे. तर हाच फरक असतो मित्रांनो सिंक्रोनस आणि सिंक्रोनस मध्ये. आता ह्या ज्या दोन्ही टास्क आहेत, या दोन्ही टास्क जे आहेत, ही पहिली टास्क आहे असिंक्रोनस, आणि दुसरी जी आहे ती सिंक्रोनस आहे. ठीक आहे. तर सिंक्रोनस असल्यामुळे ही ही जी टास्क आहे एसिंक्रोनस असल्यामुळे जावास्क्रिप्ट काय करतं, या टास्कला एक इनिशिएट करून सोडून देतं. कारण की हे प्रॉमिस ऑब्जेक्ट आहे. प्रॉमिस ऑब्जेक्ट असल्यामुळे याला इनिशिएट करून सोडून देतं, आणि याचा जो रिझल्ट आहे, ठीक आहे, जेव्हा तो या देनला येणार आहे, जेव्हा तो या देनला येईल तेव्हाच त्याचा रिझल्ट तो प्रिंट करेल. परंतु हे जेवढं आहे हे याला तो एक्झिक्यूट करणार, आणि याला इनिशिएट करणार, एक्झिक्यूट करणार, आणि सोडून देणार, आणि नेक्स्ट लाईन जी आहे ती प्रिंट करणार. जेव्हा हे प्रॉमिस रिझॉल्व्ह झालं तेव्हा पुन्हा या प्रॉमिसवर जे आपलं जावास्क्रिप्टचं जे आहे कंपायलर, ते कंपायलर पुन्हा इकडे येणार. रन टाइम जावास्क्रिप्टचा रन टाइम इकडे आल्यानंतर प्रॉमिस रिझॉल्व्ह झालं का नाही, जर रिझॉल्व्ह झालं असेल तर आयदर रिझॉल्व्ह झालेली व्हॅल्यू प्रिंट करणार किंवा रिजेक्ट झालेली व्हॅल्यू प्रिंट करणार. म्हणजेच थोडक्यामध्ये हे दोन्ही जे टास्क आहे ते दोन्ही टास्क पॅरलली जावास्क्रिप्ट जे आहे ते रन करते. ठीक आहे. तर एसिंक्रोनस वे यालाच म्हणतात. मल्टिपल टास्क, मल्टिपल थ्रेड जे आहेत ते पॅरलली रन करणार. तर सुरुवातीला हा थ्रेड त्याने रन केला आणि सोडून दिला, कारण की हे जे प्रॉमिस आहे ते रिझॉल्व्ह सुद्धा झालेलं नाही किंवा रिजेक्ट सुद्धा झालेलं नाहीये. तर तोपर्यंत त्याने डिस्प्ले लाईन कॉल केली आहे. आता मी जे डिस्प्ले जे फंक्शन आहे हे मी 2-3 वेळेस जरी कॉल केलं इथे, ठीक आहे, ते काय करणार, सुरुवातीला 3 वेळेस जे आहे ते डिस्प्ले फंक्शन प्रिंट करणार, आणि वेट करणार याची जी व्हॅल्यू आहे ती रिझॉल्व्ह होण्यासाठी. ठीक आहे. एकदा याची व्हॅल्यू रिझॉल्व्ह झाली किंवा रिजेक्ट झाली, ठीक आहे, आता मी काय करतो एक्स इज इक्वल टू 1 करतो, तर इथे याची व्हॅल्यू जी आहे ती रिजेक्ट होणार. तुम्ही पाहू शकता ही जी आहे ती व्हॅल्यू रिजेक्ट झालेली आहे. तर यालाच म्हणतात एसिंक्रोनस वे ऑफ रनिंग मल्टिपल थ्रेड्स पॅरलली. तर हे या पद्धतीचं असतं. तर प्रॉमिस ऑब्जेक्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रोड्युसिंग कोड आणि कन्झ्युमिंग कोड. तर हा आहे प्रोड्युसिंग कोड आणि हा आहे कन्झ्युमिंग कोड. ठीक आहे. तर या दोन्हीला कनेक्ट करण्यासाठी आपण यूज करतो प्रॉमिसेस. आणि कॉलबॅक फंक्शन्स याच्यामध्ये सुद्धा यूज होतात. हे झालं कॉलबॅक फंक्शन, आणि हे सुद्धा झालं रिजेक्टेड जे आहे ते कॉलबॅक फंक्शन, आणि हे जे आहे ते प्लेस होल्डर आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण हे जे फंक्शन आहे या प्लेस होल्डरच्या जागी पास करतोय, आणि इथे ज्या अर्थी आपण हा रिझॉल्व्ह कॉल करतोय त्या अर्थी आपण हा फंक्शन जो आहे हा फंक्शन तिथे कॉल करतोय. ठीक आहे. हे फंक्शन ॲज अ कॉलबॅक फंक्शन. किंवा आपण एक काम करूया, इथे एक फंक्शन देऊया, फंक्शन रिझॉल्व्ह. तुम्हाला सोपं याच्यामध्ये कळून जाईल. ठीक आहे. आता इथे व्हॅल्यू, आणि कन्सोल लॉग मध्ये ती व्हॅल्यू मी प्रिंट करतो. ठीक आहे. कन्सोल लॉग मध्ये ती व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट करतो. आता हे जे रिझॉल्व्ह आहे आपण इथे देऊ शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक फंक्शन मी देतो रिजेक्टेड. रिजेक्टेड मध्ये सुद्धा आपण व्हॅल देतोय, सेम आहे कन्सोल डॉट लॉग व्हॅल. आता हे रिजेक्टेड जे आहे ते याच्या जागी मी रिजेक्टेड सुद्धा इथे देऊ शकतो.
तर आता काय झालं, आता हे जे फंक्शन आहेत ॲज अ कॉलबॅक मी इथे या रिझॉल्व आणि रिजेक्टला पास केलेले आहे. तर रिझल्ट सेमच आहे, तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे, इट हॅज बीन रिजेक्टेड बिकॉज द व्हॅल्यू इज नॉट प्रॉपर. आणि आय एम फ्रॉम डिस्प्ले फंक्शन हे आधी पहिल्यांदा प्रिंट झालेलं आहे. ठीक आहे, तर कॉलबॅक फंक्शन जे आहे ते एसिंक्रोनस प्रोग्रामिंगमध्ये भरपूर पद्धतीने यूज केल्या जातात. आणि हे नॉन कॉलबॅक फंक्शन आहे. तर प्रायोरिटी जी असते ते नॉन कॉलबॅक फंक्शनला असते, कारण की एसिंक्रोनसच्या वर प्रायोरिटी जी आहे ती सिंक्रोनस टास्कला असते. ठीक आहे, आणि जेव्हा आपण एसिंक्रोनस देतो तर त्यावेळेस ही जी टास्क आहे सिंक्रोनस टास्क सोबत पॅरलली रन होते. ठीक आहे, तर जावास्क्रिप्ट काय करतं, हे जे आहे हे इनिशिएट करून सोडून देतं आणि त्याच्या पुढच्या जे लाईन्स आहेत ते एक्झिक्यूट करायला सुरुवात करतात. जेव्हा हा प्रॉमिस फुलफिल झाला, आयदर फुलफिल ऑर रिजेक्टेड झाला, तर तो जे आपलं रन टाइम आहे जावास्क्रिप्टचा पुन्हा या प्रॉमिसवर येतं. त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती त्या कॉलबॅक फंक्शनमध्ये जाऊन ते प्रिंट करतात. आणखी एक उदाहरण आहे, एक रिअल टाइम उदाहरण तुम्हाला येतं तो फेचचं. आता हे जे फेच आहे, ठीक आहे, हे फेच सुद्धा काय करतं, फेच पोस्ट. ठीक आहे, हे फेच पोस्ट नावाचं फंक्शन आहे. तर हे फेच पण काय करतं, आता हे आपल्याला एक, आता हे सुद्धा विंडोजचं एक ऑब्जेक्ट आहे, सॉरी मेथड आहे. तर हे फंक्शन आहे विंडोजचं, हे सगळीकडे अवेलेबल राहतं, सगळ्या ब्राउझरमध्ये चालतं, एपीआय कॉल्स करायला हे कामी येतं. तर तुम्ही इथे बघू शकता फेचचा याचा रिटर्न टाईप काय आहे, प्रॉमिस आहे. रिस्पॉन्सचा प्रॉमिस देतो, म्हणजे रिस्पॉन्स या टाईपचा तो प्रॉमिस देतो. ठीक आहे, तर आता मी एक रिअल टाइम जी आहे फेक जी एपीआय आहे ती एपीआय कॉल केली, त्याच्यानंतर देन रिस्पॉन्स आणि त्याच्यानंतर देन जेसन. आता इथं कसं असतं, इथं आपण मल्टिपल देन सुद्धा कॉल करू शकतो. ठीक आहे, देन नंतर देन पुन्हा, आता मी इथं डॉट देन केलं, पुन्हा जर मला इथं रिझल्ट सोबत काही करायचं असेल तर. ठीक आहे, आता इथे काय केलंय त्यांनी, पहिल्या देनमध्ये या रिस्पॉन्सला जेसनमध्ये कन्वर्ट केलं आणि दुसऱ्या देनमध्ये त्या जेसनला कन्सोल लॉगमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे, आता हे काय केलेलं आहे, हे पहिलं जे फंक्शन आहे ते आलेलं आहे रिझॉल्टच्या जागी, परंतु यांनी रिजेक्टचं फंक्शन दिलेलं नाही. तर आपण काय करूया, रिजेक्टचं फंक्शन सुद्धा देऊया, रिजेक्टेड. ठीक आहे, रिजेक्टेडमध्ये आपण सरळ सरळ कन्सोल हे जे फंक्शन आहे आपलं, ठीक आहे, रिजेक्टेडच्या जागी आपण रिजेक्टेड फंक्शन आपण इथे कॉल करूया. ठीक आहे, इथे रिजेक्टेड झालं आणि रिझॉल्वच्या जागी आपण इथे रिझॉल्व नावाचं फंक्शन जे आहे ते कॉल करूया. तर रिझॉल्वमध्ये यांनी काय केलेलं आहे, रिस्पॉन्स डॉट जेसन क्रिएट केलेलं आहे. तर आपण काय करूया, रिस्पॉन्स डॉट जेसन जे आहे तिथे प्रिंट करूया आणि रिझॉल्टचं जे आहे रिझॉल्टचं इथे प्लेस होल्डर इथे देऊया. ठीक आहे, आणि हे जे दिन आहे हे काढून टाकूया. तर इथे काय होईल, ठीक आहे, तर इथे काहीच नाही, इथे जे काही आपल्याला पोस्टचे आहे ते पोस्ट आपल्याला इथे रिस्पॉन्स डॉट जेसन मध्ये इथे मिळते. आता आपण आयडी 1 दिलेलं आहे त्याच्यामुळे एक पोस्ट आपल्याला मिळणार आहे. तर जेव्हा मी याला फेच पोस्ट नावाचं फंक्शन कॉल करेल, ठीक आहे, आता प्रॉमिसची चेनिंग पण आपण करू शकतो. ठीक आहे, तर सुरुवातीला मी काय करतो, हे जे आहे फेच पोस्ट जे आहे प्रॉमिस ते मी इथे कॉल करतो. ठीक आहे, फेच पोस्ट नावाचं फंक्शन मी इथे कॉल केलं. अच्छा, रिस्पॉन्स इज नॉट डिफाईन्ड म्हणतो ते, बरोबर आहे, ते व्हॅल डॉट जेसन आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता हे प्रॉमिस जे आहे ते पेंडिंग आहे. प्रॉमिसचे 3 स्टेट्स असतात. ठीक आहे, पहिलं स्टेट आहे पेंडिंग, दुसरं स्टेट आहे फुलफिल्ड आणि तिसरं स्टेट आहे रिजेक्टेड. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, इथं डॉट देन केलेलं आहे. डॉट देन मध्ये पुन्हा आपण काय करूया, एक काम करूया. ठीक आहे, रिस्पॉन्स डॉट जेसन आणि रिस्पॉन्स डॉट जेसन. ठीक आहे, अशा पद्धतीचंच ठेवूया. कारण की इथे कसं झालेलं आहे, पहिल्या देनमध्ये त्यांनी रिस्पॉन्स डॉट जेसन त्याला कन्वर्ट केलेले आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्याने जेसनमध्ये हे प्रिंट केलेलं. तर फेच पोस्ट नावाचं फंक्शन मी ते कॉल करतो. तुम्ही बघू शकता पहिला जे आयटम आहे ते आयटम आपल्याला इथे दिसलेलं आहे. ठीक आहे, तर ही फेक एपीआय कॉल आहे. ठीक आहे, ते फेच पोस्ट आहे, त्याच्यानंतर हा प्रॉमिस आहे, हा प्रॉमिस रन झाला, तुम्ही इथे बघू शकता इट हॅज बीन रिजेक्टेड. त्याच्यानंतर आय एम फ्रॉम डिस्प्ले फंक्शन. आता हे काय करायचं आपल्याला, फेच पोस्ट जे आहे ते फेच पोस्ट आहे जेव्हा हा प्रॉमिस रिझॉल्व होईल तेव्हा आपल्याला कॉल करायचा आहे. ठीक आहे,
मग इथे देन रिझॉल्व आपण केलेलं आहे, ठीक आहे. रिझॉल्व केल्यानंतर इथे आपण पुन्हा आयदर हे करू शकतो किंवा पुन्हा एक देन कॉल करू शकतो आणि याच्यामध्ये जेव्हा फुलफिल्ड होईल तेव्हा आपल्याला फेच पोस्ट हे कॉल करायचं, ठीक आहे. आता ही झाली देनची चेन, ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता पुन्हा इट हॅज बीन रिजेक्टेड आणि जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथे दिसते, ठीक आहे. सेम आहे. याच्यामध्ये आणखी एक आहे, आपण कॅच करू शकतो आणि एररचं पण एक करू शकतो, ठीक आहे. इथे मी देतो कॅच आहे. कॅचमध्ये आपण एरर जे आहे ते एरर कॅच करू शकतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा हा एरर आला तर तेव्हा आपण तो एरर जो आहे तो एरर सुद्धा प्रिंट करू शकतो. आता कॅचमध्ये सुद्धा दोन आहेत, एक रिझॉल्व्ड आहे, ठीक आहे, रिझॉल्व्ड आहे आणि त्याच्यानंतर रिजेक्टेड आहे, सेम आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा फायनली आहे. फायनलीमध्ये सुद्धा रिझॉल्व्ड आहे, ठीक आहे, रिझॉल्व्ड आहे. हे अशा पद्धतीचा आपण कॅचचा सुद्धा वापर करू शकतो आणि फायनलीचा सुद्धा वापर करू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे आता, आपल्याला इथे एरर थ्रो करायचा आहे, ठीक आहे. रिजेक्टेडमध्ये थ्रो न्यू एरर. ते जेव्हा आपण थ्रो न्यू एरर करतो, दी व्हॅल्यू इज नॉट प्रॉपर, ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ऑब्जेक्टमध्ये, ठीक आहे, हा एरर ऑब्जेक्ट आहे. थ्रो न्यू एरर केलं तर कॅचमध्ये काय होते बघूया आपण, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता इथे इंडेक्समध्ये तुम्ही पाहू शकता इथे एरर आलेला आहे, द व्हॅल्यू इज नॉट प्रॉपर, बरोबर आहे. तर हा एरर इथे आलेला आहे आपल्या इथे. तर काय केलेलं आहे आपण या कॅचमध्ये, आता हा कॅच ब्लॉक कॉल झालेला आहे, ठीक आहे, एररच्या केसमध्ये. आणि फायनली जे आहे ते रिझॉल्व कॉल झाले. तर फायनलीमध्ये तुम्ही बघू शकता इथे अनडिफाईन्ड व्हॅल्यू आलेली आहे, कारण की आपण काही व्हॅल्यू पासच केलेली नाही आहे त्या प्रॉमिसमधनं, बरोबर आहे. तर फायनलीमध्ये रिझॉल्वमध्ये जी व्हॅल्यू आहे ती अनडिफाईन्ड तुम्ही इथे बघू शकता. हा फायनली ब्लॉक इथे रिझॉल्टचा जो आहे फायनली ब्लॉक इथे रन झालेला आहे, ठीक आहे. हा झाला एररची केस कॅच. त्याच्यानंतर हे झालं फायनली, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जो आपला एपीआय कॉल आहे तो एपीआय कॉल आपल्याला रिझल्ट तर देतोच आहे, बरोबर आहे. तर हे झालं कॅच आणि फायनली. तर तुम्ही चेनिंग करू शकता कॅचची फायनलीची, बरोबर आहे. त्याच्यानंतर मल्टिपल देन सुद्धा तुम्ही ऍड करू शकता, जसं तुम्ही इथे पाहिलेले देन, ठीक आहे, अशा पद्धतीचं. तर हे सगळं झालं एसिंक्रोनस प्रोग्रामिंग. आणि तुम्हाला मी सगळे स्टेट सांगितलेले आहेत. एक तर आहे पेंडिंग स्टेट, त्याच्यानंतर आहे रिजेक्टेड स्टेट आणि तिसरं आहे फुलफिल्ड स्टेट, बरोबर आहे. ते अशा प्रकारचे प्रॉमिस ऑब्जेक्ट आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. प्रॉमिस ऑब्जेक्टबद्दल आणखी तुम्हाला काही म्हणजे काही कळालं नसेल किंवा अडचणी असतील तर व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता, तिथे मी तुम्हाला उत्तर देईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.